अपने देश को और महान बनाने में नागरिकों का भी इतना बड़ा योगदान है, ये तो मैंने कभी सोचा ही नहीं था। अच्छा हुआ हम रोटरी इंग्लिश स्कूल के एनुअल कॉन्सर्ट कर्मवीर को देख पा रहे हैं। देश का एक आम आदमी भी अपना कर्म निभाए तो देश को महान बना सकता है। हमारे डोंडाईचा के भी एक ऐसे अभिव्यक्ति है जिनका जीवन हमारे लिए एक प्रेरणा है। एक ऐसे अभिव्यक्ति जिनका जीवन हमारे लिए एक प्रेरणा है। हेलो, तो चलो देखते हैं रोटरी इंग्लिश स्कूल के छात्र जो पेश कर रहे हैं मराठी नाटिका कर्मवीर। इट साउंड्स ग्रेट। हमारे डोंडाईचा में कर्मवीर, आई एम वेरी ईगर टू नो अबाउट इट। अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी। तुमच्या आधी पाखर उठली घरट्यात गा घरट्यात, गाय वासरू बैल जागवी गोठ्यात गा गोठ्यात। किसनाचं रूप हे आलं चालून दारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी। दान पावलं वासुदेवाला दान पावलं, दान पावलं वासुदेवाला दान पावलं। आजी, ए आजी, इकडे बघ ना ग। काय रे बाळांनो? अगं हे महाराज कोण आहेत ग? आणि त्यांनी असे कपडे का घातले आहेत? अरे ते वासुदेव आहेत। वासुदेव? वासुदेव म्हणजे कोण ग? आणि ते का येतात? अरे बाळांनो आधी इकडे या, सांगते मी। अरे बाळांनो, ते वासुदेव आहेत। ते सकाळी गावात येऊन दान मागतात आणि लोकांना त्यांच्या गाण्यातून कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव करून देतात। सांगेन मी तुम्हाला, आधी अभ्यास करून शाळेला जायची तयारी करा बरं। ई आजी, आम्हाला नाही ग जायचं शाळेला। काय? ठीक आहे, मी पण गोष्ट नाही सांगणार, चालेल का मग? आजी सांग ना ग, सांग ना ग। ठीक आहे, पण जर गोष्ट आवडली तर शाळेत जाल ना? हो हो। बरं ऐका, मी सांगते तुम्हाला। आपल्या गावात एक असे बुद्धिमान कर्तृत्वान व्यक्तिमत्व होऊन गेले। त्यांनी समाजसेवा करून नावलौकिक मिळवले। ओ असं, कोण होते ते असे बरं? ऐका तर मग, खेड्यातून आलेले हे व्यक्तिमत्व वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी होऊन ग्रामीण जनतेची सेवा करणे हेच ध्येय बाळगणारे। काय बाळांनो, काय चाललंय तुमचं? इथं काय करत आहात? बाबा आजी, आम्हाला आपल्या गावातील या व्यक्तिमत्व सांगतो बुवा। काय ग, कोणती गोष्ट सांगत आहेस? आपल्या डोंडाईच्यातील एक ग्रामीण शल्य चिकित्सकाची, ओळखलं का कोणते? हो, ओळखलं ना। अशा व्यक्तिमत्वाला मीच काय तर संपूर्ण गाव आणि विश्व ओळखतं। मग आम्हाला तुमच्या तिघांकडून पण जाणून घ्यायला आवडेल त्यांच्याबद्दल। हो रे बाळा, असंही खाली बसून बसून माझे गुडघे पण दुखायला लागले। आता माझी मंदिरात जायची वेळ आल्यावर मला सांगा, तुम्हाला काय समजलं ते? आले, मी लवकरच मंदिरात जाऊ। बाबा सांगा ना लवकर। अरे बाळांनो, आज आपल्या देशात अनेक डॉक्टर असतील, पण प्रथम निदान, उपचार, गरज पडल्यास तर शस्त्रक्रिया व रुग्ण बरा झाला तरच पैसे, अशी सेवा देणारे डॉक्टरही आपल्या जगामध्ये आहेत। हो ना, असे निष्ठावान आणि समाजासाठी कार्य करणारी व्यक्ती फारच कमी मिळतात
पाहायला. आणि ते आपलं भाग्य आहे की अशी व्यक्ती आपल्या गावाला लाभली होती. माझ्या चांगल्याच लक्षात आहे, धुळे जिल्ह्यात आपल्या गावात पहिली पासून ते MS पर्यंत प्रत्येक पायरीवर अव्वल ठरले. तिने ठरवले असते तर पैशांच्या राशीत लोळली असते, परंतु स्वातंत्र्य सैनिक वडिलांचा व शिक्षिका आई साहेबांचा वारसा तिने जपला. हो ना, 54 वर्षांपूर्वी तिने रुग्णसेवा सुरू केली आणि गरीब रुग्णांसाठी आरोग्य शिबिरेही आयोजित केली. तसेच अत्यल्प खर्चात शस्त्रक्रिया करण्याचे ध्येय ठेवूनच रुग्णांची सेवा करून समाजाप्रती आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत राहिली. हो ना, त्या व्यक्तीला संपूर्ण विश्व इंडियन मेष या नावाने ओळखते. अगदी बरोबर बोललास. त्यांना मिळालं नाही बाळांनो, त्यांनी ते अथक परिश्रमातून, जिद्दीने व त्यांनी केलेल्या संशोधनामुळे मिळालं. काय संशोधन? हो, संशोधन. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल संशोधनाबद्दल. ठीक आहे, मग सांगतो. त्यांनी हर्नियाच्या शस्त्रक्रियेत महागड्या जाळीचा उपयोग करण्याऐवजी मच्छरदाणीच्या जाळीचा यशस्वी वापर केला आणि ही 10,000ची जाळी न वापरता ती 50 पेशात कशी तयार करून वापरली जाते याचा प्रयोग यशस्वीरित्या करून दाखवला व सर्व वैद्य जगताला अचंबित केले. म्हणून त्यांना इंडियन मेष या नावाने जगभर ओळखले गेले. खरंच? आणि हो बरं का बाळांनो, त्यांनी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी स्वखर्चाने नेत्र रुग्णालय असे सुरू केले व शाळेसाठीही मोठे योगदान देखील त्यांनी दिले. हो ना, त्यांनी व त्यांच्या सहकारी मित्रांनी रोटरी क्लब ऑफ दोंडाईच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले. रोटरी क्लब कुठे आहे आणि तो क्लब काय काम करतो? बाळांनो, दोंडाईचा रोटरी क्लब हा रोटरी जिल्हा क्रमांक 30-60 मध्ये येतो. ज्याचे विस्तार धुळे, नंदुरबार, दोंडाईच्या या महाराष्ट्रातील तर अनेक देश विदेशांपर्यंत आहे. हो, हा क्लब खरोखरच खूप कृतिशील आहे. या अशा नामवंत व्यक्तींचे सहकारी कामांचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या गावातील शाळा होय. जे रोपटे त्यांनी खूप वर्षांपूर्वी लावले होते त्याचे आज एक भल्या मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे. तेथील उच्च व दर्जेदार शिक्षण, विविध संस्कृतींची देवाणघेवाण, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम, तंत्रज्ञान अशा कला साहित्याने परिपूर्ण अशा गोड फळांनी भरलेले आहे. तेथील शिक्षण घेतलेले विद्यार्थी काही डॉक्टर, काही वकील, काही इंजिनियर तर काही कृषी अधिकारी असे अनेक मोठ्या पदावर कार्यरत आहेत. आजोबा, ही तर आमची शाळा रोटरी इंग्लिश स्कूल आहे. हो ना बाळांनो, खरंय बाबा तुमचं. अगदी कोणालाही ज्ञान ग्रहणाच्या मोहात पाळे असे सुसज्ज वातावरण आहे तिथल्या शाळेचं. खरंच अशी उत्तम व्यक्तिमत्व व त्यांच्या सहकार्यांची कामगिरी सर्वोत्तमच आहे. त्यांचे सहकारी आताही त्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यांच्याही या सगळ्यात अतिशय मोलाचा वाटा आहे. काय बाळांनो, तुम्हाला त्या व्यक्तींचं नाव समजलं का? हो आजोबा, कळलं आम्हाला त्या डॉक्टरांचं नाव कळलं. पण आजोबा, आता हे डॉक्टर कुठे आहेत? आम्हाला भेटायचं आहे, त्यांना घेऊन चला ना त्यांना भेटायला. बाळांनो, आता आपण त्यांना भेटू शकत नाही. का बरं? जशी चांगल्या माणसं आपल्यालाही आवडतात, मग तशी त्या देवालाही आवडतात. मग तो देव बाप्पा स्वतःकडे बोलवून घेतो रे. इकडे सरक रे थोडं. बाळांनो, असं नाराज होऊ नका. त्यांची आठवणी तर सदैव आपल्या सोबत असतील. आणि हो, त्यांच्यासारखेच मार्गदर्शन देणारे त्यांचे मित्रही या जगात आहेत. त्यांनी तर जीवनात कसे आचरण करावे याची तर ABCD आपल्याला शिकवली. A म्हणजे अटेंडन्स, B म्हणजे बिहेवियर, C म्हणजे कॅरेक्टर आणि D म्हणजे डिसिप्लिन. काय रे बाळांनो, काय शिकलात आजोबांकडून? आजी, आज आम्ही जीवनाची खरी ABCD शिकलो. उद्यापासून आम्ही नियमित शाळेत जाणार आणि एक जबाबदार नागरिक होणार. आजी, मी शाळा शिकेल आणि एक मोठा नामवंत डॉक्टर होईल आणि मी माझ्या शाळेचे व गावाचं नाव उंच पातळी नेईल. आजी, मी शिकून शिक्षिका होईल व देशाचे उज्ज्वल भविष्य घडवीन. आजी, मी शाळा शिकेन आणि एक मोठा इंजिनियर होईन. आजी, मी आर्मीमध्ये भरती होईल आणि देशाचं रक्षण करीन. माझ्या शाळेचं व जिल्ह्याचं नाव मोठं करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लीलानी कपाळी टिळा तो जेड अंधारासाठी. धन
नक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला माझा आनंद 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 हरपला माझा आनंद 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 हरपला धन्यवाद.